जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस एस क्रिएशनच्या एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. पाहून तुम्ही तो साईडला प्रिव्ह्यू बघत आहात. अशा प्रकारचे खास आणि स्पेशल व्हिडिओ जर अजून पुढे पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे क्वालिटी व्हिडिओ आपण इथून पुढे द्यायला सुरुवात करणार आहे. आणि इथून मागचे सुद्धा आपले क्वालिटीज व्हिडिओ आहेत. असे की काय नाही की आपण डेमोमध्ये दाखवतो एक आणि प्रिव्ह्यूमध्ये एक असते, तर असं काही नसते भावनो. आपण जे काय देतो ते खरं आणि रिअल असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण आली मला इंस्टाग्रामला DM करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण जो आजचा व्हिडिओ एडिट केला आहे तो CapCut ॲप्लिकेशनमध्ये एडिट केला आहे. तुम्हाला एडिट कसं केलं आहे ते दाखवलं आहे, VPN कुठला यूज केला आहे ते देखील दाखवलं आहे. आणि CapCut जर तुम्हाला हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागणार. तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते दिलेली आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. ओके, पाहून आपला जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्या मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे. तो व्हिडिओमध्ये मी कुठेही बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा आणि तुम्हाला तर समजेल. व्हिडिओला जायला सुरुवात करूया आणि आपला जो आजचा व्हिडिओ कशाप्रकारे एडिट करायचा ते बघून घेऊया. तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा एडिट कसं करायचं ते बघून घेणार आहे. जर तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं असतील लोकेशन वगैरे तर आपल्याला पिक्सलॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला मी एक ब्लँक टेम्पलेट दिले अशा टाईपचं, हे ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथं तुमचा काय असेल तो मॅटर टाकून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी डेमोला जे दाखवतो घेतलेलं, समजा आता वेळ आहे तर वेळ इथं टाईप करून घ्यायचं आपल्याला अशा टाईपमध्ये. आणि जस्ट तुम्ही ब्लँकच्या ऑप्शनवरती इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आता त्यात वेळ घालण्यात काय पॉईंट नाही भावांनो. सगळ्यात पहिल्यांदा आपण एडिटिंगला चालू करूया, आजच्या व्हिडिओ एडिटिंगला. तर VPN सगळ्यात पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी टर्बो VPN यूज करतो आणि सुपर VPNसुद्धा यूज करतो. दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही यूज करू शकता. दोन्हीही प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहेत. ओके, बघू शकता कनेक्ट होईल. कनेक्टेडचा ऑप्शन आल्यानंतर एक ॲड बघायला मिळेल. डायरेक्ट इथून क्लोज करून टाकायचं आहे ॲप. ॲड बघण्याची काही गरज नाही कारण VPN ऑलरेडी कनेक्ट झालेला आहे. CapCut ओपन करून घ्यायचं आहे. तर CapCut तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ओके, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं व्हिडिओच्या ऐवजी फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं लायब्ररीवरती जायचं आहे. आता जिथं तुमचे फोटो असतील तो फोटो अल्बम सिलेक्ट करून घ्यायचा आहे सुरुवातीला. ओके, सिरियलप्रमाणे ॲड करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10 आणि एक आपलं लोगोचं पेज असेल ते फक्त ॲड करून घ्यायचं आहे. ओके, जस्ट मी लोगोचं पेज फक्त ॲड करून घेतो एक. तर ते पिक्सलॅबमध्ये असेल आय थिंक. पिक्सलॅबमध्ये भावनं बरेच दिवस झाले काम केलेलं नाही मी, त्यामुळे काही लक्षात राहीन झाले यातसुद्धा नाही. तर लोगोचं काय एवढं इम्पॉर्टंट नाही, जाऊन दे तिकडं. लोगोचं आपण आहे हे फक्त एडिटिंग करून घेऊया. मी जे आहे लोगो ते लोगो सगळं ॲड करून घेतलेलं आहे, बघू शकता इथं. आता आपल्याला प्लसवरती क्लिक करून तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे डेमोमध्ये, तो सिम्पली इथं ॲड करून घ्यायचा आहे. अशा टाईपचं असेल एक, इथं बघू शकता ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन बघायला मिळेल कुठेतरी तुम्हाला, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. ओके, तर ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ इथून डिलीट करून घ्यायचा आहे. ऑडिओला लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि आपल्याला या बाजूला स्क्रोल करायचं आहे. असं नुसतं ऑडिओ जो आहे तो इथंपर्यंत येऊन जाईल. आता प्रत्येक ह्याला आपल्याला ॲनिमेशन द्यावे लागणार आहेत. तर मी ही लेअर सगळ्यात लास्टला घेऊन टाकतो. ओके, तर आपले लोगोची लेअर सगळ्यात लास्टला घेऊन टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे या पहिल्या लेअरवरती आणि ते ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे हवे ते यूज करू शकता. जस्ट तुम्हाला मी आता दाखवायसाठी फक्त नॉमिनल करून दाखवणार आहे. हा यूज करू शकता तुम्ही. हा यूज केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जिथंपर्यंत येऊन स्टॉप होतो आहे त्या पोझिशनला यायचं आहे. बॅक यायचं आहे. इथे इफेक्ट्सवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं आहे आणि आपल्याला सगळ्यात बेस्ट ऑप्शन यातला आहे तो म्हणजे बटरफ्लाय. बटरफ्लायवरती यायचं आहे आणि हा 1 नंबरचा द्यायचा इथं. ओके, अशा टाईपमध्ये हा दिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं यायचं आहे इलेक्ट ट्रान्झॅक्शन देऊन टाकायचं आहे. कुठलंही नॉमिनल तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. असं काय नाही की मी जे देतो आहे तेच तुम्ही दिलं पाहिजे. तर तुम्हाला जे योग्य वाटतं आहे
ते तुम्ही देऊन टाकायचे. तर कॅमेरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहेत. त्याच्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये आहेत. लाईट इफेक्ट्समधला हा देखील आपण देऊ शकतो. इथं दिलेला आहे. सेम याच पद्धत भावा इथं यूज करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं आहे, हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं जागा राहत असेल तर पुढं येऊन परत हा इफेक्ट द्यायचा आहे. तुम्ही काहीही करू शकता. तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती डिपेंड आहे हा व्हिडिओ कसा होणार आहे ते. ओके, या टाईपमध्ये. तर सेम याच पद्धतीने करायचं आहे. आणि सगळं व्हिडिओ इफेक्ट्स लावून झाल्यानंतर एंडपर्यंत इथंपर्यंत ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन अशा टाईपमध्ये तुम्ही इफेक्ट्स द्यायचे आहेत त्याला. तुम्ही देऊ शकता, बघू शकता. इथं थोडंसं लोड होतं आहे. कॅपकट म्हणजे आउट ऑफ इंडियाचं आहे त्यामुळं चायना असल्यामुळे लोड होतं आहे जरासं, बाकी काही विषय नाही. अशा ट्रान्झॅक्शन देऊन एक ॲनिमेशन द्यायचं आहे फक्त. आणि व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे आहेत बटरफ्लायचे. आणि सगळ्यात लास्टला व्हिडिओ इफेक्टवरती येऊन इथं काय करायचं आपल्याला, थोडंसं शोधावं लागणार आहे आपल्याला. स्नोफॉल्स कुठं तर बघायला मिळेल इफेक्ट आपल्याला, तो ॲड करून घ्यायचा आपल्या व्हिडिओवरती, सगळ्या संपूर्ण व्हिडिओवरती. क्रिसमसमध्ये भेटेल तुम्हाला तो. क्रिसमसमध्ये आल्यानंतर इथं खाली बघायला भेटेल. इथं स्नो, इथं बघू शकता हा इफेक्ट ऑल व्हिडिओवरती अप्लाय करून घ्यायचा आहे. मागं पुढं सगळीकडं तुम्हाला मी दाखवतो. ही लेअर सगळ्यात खाली घ्यावी लागणार आहे आपल्याला, नाहीतर वर तरी घ्यावी लागणार. ओके, या टाईपमध्ये सगळ्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं आहे. सगळे इफेक्ट तुम्हाला मी जे तुम्हाला आता 3 ते 4 इफेक्ट सांगितले आहेत तेच मी सगळीकडे अप्लाय केलेले आहेत डेमोमध्ये, तुम्ही बघू शकता जाऊन. ओके, हेच इफेक्ट अप्लाय केलेले आहेत. तुम्हाला मी एकदा फाईल दाखवतो आपली जुनी, कशा पद्धतीने एडिट केलेली आहे ती, तर तुम्हाला समजेल अशा टाईपचं. ओके, बघू शकता इथे सुद्धा बटरफ्लाय आहे, इथं बटरफ्लाय आहे, इथे सुद्धा बटरफ्लायमधलाच यूज केलेला आहे. डेमोमध्ये तुम्ही सुद्धा बघितला असेल. यातला तर इफेक्ट दिसत नाहीत, तो कॅपकटचा प्रॉब्लेमच आहे थोडा, कारण नंतर आपल्याला इफेक्ट चेंजेस करायचे असेल तर ते दिसत नाहीत. दिसत असतील पण मला कॅपकटचे एवढं नॉलेज नाही, त्यामुळे आपल्याला काही माहीत नाही. तर आपण आता पीसीच्या स्क्रीनवरती जाऊन फाईल कशाप्रकारे एक्स्ट्रॅक्ट करायची पासवर्ड टाकून ते बघून घेऊया. आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण पासवर्ड टाकून कशाप्रकारे एक्स्ट्रॅक्ट करायची फाईल ते जे आहे ते बघून घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा ती फोल्डर जो आहे तो ओपन करून घ्यायचा आपल्याला. कुठे असेल तो फोल्डर ओपन करून घेऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा डेस्कटॉपवरती येत आहे, तर इथं आपण ओपन करून घेतला. अशा प्रकारे तुम्हाला झिप फाईल दिलेली असेल, एक ब्लँक आहे बघू शकता. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो मी सगळं, मग येणार ना सेम टेम्पलेट आहे भावनं, फक्त मधला टेक्स्ट बदलला आहे त्यामुळेच फक्त तुम्हाला मी हा ब्लँक दिला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही फॉन्टचा यूज करून टेक्स्ट जे आहे ते प्रत्येक जे आहे ते चेंज करू शकता. ओके, या टाईपमध्ये. आणि तुम्हाला डेमोला काय टेक्स्ट यूज करायचे ते देखील सगळं दिलेलं आहे. इथं बघू शकता माझ्या आईबाबांनी सोमवार दिनांक, इथं तारीख फक्त बदलायचे. तुम्ही हे सगळंच बदलू शकता टेक्स्ट, त्यामुळे तुम्हाला ब्लँक दिलेलं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट टू SS नामकरण हा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं जो आहे तो आपला पासवर्ड टाकायचा आहे SS123 आणि एंटरवरती क्लिक करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जो आहे तो सेव्ह, म्हणजे फाईल जे आहे ते सगळ्या एक्स्ट्रॅक्ट होऊन जातील. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जर लाईक केलं तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि 50 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.